नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम लवकरच जमा होणार आहे। बघा मित्रांनो, पुनर्रचित हवामान आधारित फल पीक विमा योजना मुर्ग बहार सन 2023 मधील उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाकरिता रुपये 6,49,643 रुपये इतकी रक्कम विमा कंपनीसह अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 7 मार्च 2025 रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या फल पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांची आर्थिक ध्येय अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी, याकरिता राज्यात प्राधान्याने पुनर्रचित हवामान आधारित फल पीक विमा योजना राबवण्यात येत आहे। विविध हवामान धोक्यामुळे फल पिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते। पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते। या सर्व बाबीचा विचार करून शेतकऱ्यांना फलपीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारित फल पीक विमा योजना राज्यात सन 2021-22, सन 2022-23 व सन 2023-24 या 3 वर्षांमध्ये मुर्ग बहारमध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ व द्राक्ष या 8 फलपिकांसाठी 26 जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक धरून HDFC इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी व भारतीय कृषी विमा कंपनी या 3 विमा कंपन्यांमार्फत संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये राबवण्यात येत आहे। आणि मित्रांनो, पुनर्रचित हवामान आधारित फल पीक विमा योजनेत सन 2023 मुर्ग बहारसाठी भारतीय कृषी विमा कंपनीने मागणी केल्यानुसार संदर्भ क्रमांक 6 अन्वये कृषी आयुक्तालयाने उर्वरित राज्य हिस्सा अनुदान रक्कम 6,49,643 रुपये वितरित करण्याची विनंती केली आहे। त्यानुसार पुनर्रचित हवामान आधारित फल पीक विमा योजनेअंतर्गत मुर्ग बहार सन 2023-24 मधील उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाकरिता रुपये 6,49,643 रुपये इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकतात। भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी, संदर्भ क्रमांक 6 अन्वये कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस यांचा विचार करता पुनर्रचित हवामान आधारित फल पीक विमा योजना मुर्ग बहार सन 2023 अंतर्गत उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानापोटी रक्कम रुपये 6,49,643 रुपये इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे अदा करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीसह उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फल पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे। मित्रांनो, HDFC इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फल पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे। यासाठी 6,49,643 रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।